हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात सगळेजण? मजेत ना? मजेतच राहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत देवाची पूजा आणि मी जे आमचं म्हणजे मंदिर आहे तर त्याच्या खाली आम्ही असे ड्रॉवर करून घेतले. तर त्यामध्ये मी म्हणजे जे देवाचं सामान आहे ते कसं ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे, तर हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज गुरुवार होता, तर मस्त मॉर्निंगलाच मी देवाची पूजा केली. बघा, देवाची पूजा केली की घरात असं वेगळंच एक आनंदमय वातावरण निर्माण होतं. आणि आजचं जे युग आहे तर ते कसं धावपळीचं युग आहे. तर आपण जर अशी देवाची पूजा केली, देवाचे स्मरण केले, तर आपल्याला एक वेगळीच शांतता मिळते आणि खूप असं मन प्रसन्न वाटतं. आणि पूजा केल्यावर जेव्हा आपण पूजा करतो त्यानंतर दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, तर घरात बघा एक वेगळीच शांतता आणि खूप असं प्रसन्न वाटतं आणि छान वाटतं वातावरण. त्यामुळे या धावपळीच्या युगात आपण दररोज देवासाठी आणि स्वतःसाठी मात्र थोडा वेळ नक्कीच काढावा. तर मग मी सर्व म्हणजे देव वगैरे धुवून घेतले, देवाची पूजा केली आणि कुंकू वगैरे लावलं देवाला. आणि मी इकडे म्हणजे टी व्हीच लावलेली होती आणि टी व्हीत मी आज गुरुवार असल्यामुळे गजानन महाराजांची आरती लावलेली होती. तर म्हणजे ती आरती चालू होती आणि देवपूजा, तर खूप छान वाटत होतं. आणि मी तसं पण रोज तसंच करते. म्हणजे मी जेव्हा पूजा करते तर मोबाईलमध्ये किंवा टी व्हीत वगैरे सॉन्ग लावते आणि स्वतः पण म्हणते. ते मग देवाचं सॉन्ग आणि पूजा करत असताना ती एक वेगळीच म्हणजे वातावरण निर्माण होतं. खूप छान वाटतं तेव्हा. शिवाय आपण कितीही कामात असलो किंवा आपण म्हणजे कितीही दिवसभर बिझी असलो किंवा आपल्या मागे कामे असली, पण तरी आपण देवाला तर थोडा टाईम द्यायलाच हवा. देवाचं मंदिर पण आपण तितकंच सुंदर ठेवायला हवं जितकं आपण आपलं घर ठेवतो, आपण स्वतःला ठेवतो, तितकीच क्लिनिंग आपण देवाची पण करायला हवी. जर आपण देवाचं केलं, देवघरात आपल्या मंदिरात जर स्वच्छता असली तर आपल्याला अख्ख्या घरात म्हणजे चांगलं असं शांतता वाटते आणि म्हणजे चांगली करमणूक वाटते पूर्ण घरात. तर आपण ते तर करायलाच हवं प्रत्येकाने. तर माझी पूजा करून झाली. बघा, माझं देवाचं मंदिर काहीसं अशा प्रकारे दिसतं. तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल, शॉर्ट्समध्ये मी जे टाकते. आता मी तुम्हाला दाखवते की त्याच्या खाली जे आम्ही ड्रॉवर केले त्यामध्ये मी कसं ऑर्गनाईज करून ठेवलं सर्व सामान. आणि म्हणजे माझ्या देवाचं असं फारसं काही सामान नाही आहे, म्हणजे खूप असेल असं काही नाही, म्हणजे असं मोजकंच आहे. पण तेच मी तिथे खाली ड्रॉवरमध्ये असं व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे. आणि बघा, एक अगरबत्तीचं हे जे आहे मी ज्याच्यामध्ये लावते धूपबत्ती, तर ते बघा, ते पण म्हणजे असं खूप छान आहे. म्हणजे आता माझा शिव छोटा असल्यामुळे मी त्याच्यात अगरबत्ती लावली आणि ते जर असं वरून लावून घेतलं त्याचं झाकण, तर म्हणजे भीती नाही राहत त्याची, म्हणजे श्रीव हात नाही लावू शकत त्याला. तर आणि ते दिसायला पण छान दिसते, तर मस्त आहे ते. जे आम्ही खालचं जे ड्रॉवर आहे म्हणजे असं ते करून घेतलेलं आहे. तर तिथे रांगोळी काढतात ते देवाची. त्यानंतर मी जेव्हा देवाची पूजा करते तर मी माझं जे संजीपात्र वगैरे म्हणजे ज्यात पूजा करते ते तिथेच ठेवते. किंवा जर देवाला ताट वगैरे नैवेद्य द्यायचं असेल तर ते तिथे आपण ठेवू शकतो. तर ते अशा प्रकारे आम्ही करून घेतलेलं आहे. आणि बघा, त्याच्यानंतर त्याच्या खालचं जे ड्रॉवर आहे त्यामध्ये मी सगळं देवाचं सामान ठेवलेलं आहे. म्हणजे जसं की कापूस ठेवलेला आहे मी, कॉटन, त्यानंतर वात ज्या असतात आपल्या ज्याने आपण दिवा लावतो तर त्या ठेवलेल्या आहे. त्यानंतर एक मी दिवा आणि तांब्याचा जो ग्लास आहे तो तिथे ठेवलेला आहे. म्हणजे माझ्याकडे एक्स्ट्राचा दिवा आहे तो आणि ग्लास पण आहे. तर सध्या यूजमध्ये मी म्हणजे दुसरे घेतलेले आहे मंदिरात, तर मग मी ते तसेच तिथे ठेवून दिलेले आहे. तर ते तिथे व्यवस्थित राहतं. त्यानंतर मी सगळं इकडे म्हणजे अगरबत्ती, आपली धूपबत्ती, त्यानंतर कापूर, हळदी कुंकू बघू शकता काय काय ठेवलेलं आहे. आणखी वाती मी एका डब्यात पण ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर बघा, अशा फुलवाती पण मी ठेवलेल्या आहे, एका डब्यात ठेवून दिलेल्या. आगपेटी, माचीस, म्हणजे जे की दिवा लावायसाठी रोज कामी पडते.
त्यानंतर बघा ज्या रांगोळ्या असतात काढायच्या, म्हणजे माझ्याकडे अशा छोट्या छोट्या रांगोळ्या ज्यावर की म्हणजे जे वार असतात आपले संडे, मंडे, सोमवार, मंगळवार जे आहे मराठीत आहे त्यामध्ये लिहिलेलं, तर त्या म्हणजे 7 दिवसाच्या 7 रांगोळ्या आहे त्यावर, तर त्या मी तिथेच ठेवून दिलेल्या. तर नारळ ठेवलेलं आहे इथे एका साईडने, त्याच्यात कुंकू ठेवलेलं आहे आणि एक हळद कुंकूसाठी जे कुरवंडा आहे तर ते पण जास्तीचं आहे माझ्याकडे, तर ते मी तिथे ठेवलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे मी इथे हे सगळं ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. तर बघा ह्या सगळ्या देवाच्या वस्तू मी सगळ्या इथे एका जागी ठेवल्या, तर काय होतं ना, हे सगळं असं एका जागी ठेवलं की जेव्हा पण आपण देवपूजा करतो तर आपल्याला ते लगेच मिळून जातं, इकडे तिकडे बघायची गरज राहत नाही. तर मग सगळ्या वस्तू मी एका जागी अशासाठी ठेवल्या की मला सगळं लगेच पूजा करता करता सर्व हाती जे म्हणजे पूजासाठी जे दिवा लावायसाठी जे ऑइल यूज करते, तर ती बॉटल इथे ड्रॉवरमध्ये बसत नाही, तर ती मी किचनमध्ये ठेवलेली आहे. अदरवाईज मी बाकी सर्व सामान जे आहे ते इथेच ठेवलेलं आहे. त्यानंतर बघा जो त्याच्या खालचा जो ड्रॉवर आहे तर त्याच्यामध्ये मी रांगोळी म्हणजे जी कलरची रांगोळी असतात आपल्या ज्या रांगोळी असतात, तर त्याचा बॉक्स ठेवलेला आहे मी त्याच्यामध्ये, आणि एक व्हाईट रांगोळी पण ठेवलेली आहे साईडला, हळदी कुंकाचं ठेवलेले आहे. आणि इथे देवाचे काही पुस्तक आहे आरतीचं वगैरे, गुरुवारचं जे आपल्या कहाण्या असतात, तर हे जे सगळे देवाचे पुस्तक आहे हे सर्व मी इथे या ड्रॉवरमध्ये ठेवलेले आहे. त्यानंतर देवपूजा करायचं म्हणजे संजीपात्र वगैरे किंवा ते तांब्याचा गडवा, तर हे सर्व मी याच्यामध्ये ठेवलं आहे, म्हणजे लगेच देवपूजा करायची असली की तिथून घेता येतं आणि लगेच पूजा करून झाली की तिथे कसं ठेवून देता येतं. तर अशा प्रकारे हे सामान मी इथे ठेवलेलं आहे. म्हणजे बघा तुम्ही, मी सगळं देवाचं तिथल्या तिथेच ठेवलं, म्हणजे मला ते लगेच तिथून घेता येतं अगदी इझिली. त्यानंतर सर्वात लास्टमध्ये पण मी ते तांब्याचं संजीपात्र आणि जे तांब्याची प्लेट आहे आरतीसाठी वगैरे त्यामध्ये आपण पूजा ठेवू शकतो ते ठेवलेलं आहे, सण ठेवलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे करून ठेवलेलं आहे मी ऑर्गनाईज माझं सगळं पूजेचं सामान. तर कसं वाटलं तुम्हाला माझं देवाचं मंदिर आणि मी ऑर्गनाईज केलेले देवाचे सामान? आवडलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय, भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.